कारण लोक रिजेक्ट व्हायला घाबरतात, मला रिजेक्ट व्हायला आवडतं. पण तुला मनातनं एखादी अशी मोमेंट किंवा एखादी अशी मेमरी जेव्हा तुला समजलं स्वतःला की बस आपण सेलिब्रिटी झालोय? नाही, मला अजूनही असं वाटत नाही, अगदी खरं सांगायचं तर. कारण असं काही हे सेलिब्रिटी असणं किंवा वाटणं हे फार ही मानसिक अवस्था आहे. तुम्ही डिल्युजनल एक बबलमध्ये असता की तुम्हाला वाटतं की तुम्ही कोणीतरी झालाय. पण आय थिंक हे एक प्रकारचे पॅरामीटर्स आहेत, जे पॅरामीटर्स तुम्हाला सतत बिझी ठेवतात. की तुम्हाला व्हेरिफिकेशन टॅग आहे का नाही, मग तुम्हाला बॅजेस आहेत का नाही, मग तुम्हाला फॉलोअर्स किती आहेत, लाईक्स किती आहेत वगैरे वगैरे. बट आय थिंक दीज ऑल आर बाय प्रॉडक्ट्स ऑफ वॉट द वर्क यू आर डुईंग. सो एखादा धडा अमंगस्ट ऑल द लेसन्स जो आयुष्याने तुला शिकवला आणि जो तू आपल्या व्ह्युअर्स बरोबर शेअर करू इच्छितोस? मला एक धडा आयुष्याने असा शिकवला आणि तो वेळोवेळी आयुष्य शिकवतं. तो असा आहे की यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. नॉट वर्स्ट. काय होतं, आमचं क्षेत्र असं आहे ना की ह्याच्यामध्ये तुम्हाला जी संधी येते ना, त्याच्यात एक महत्त्वाचा भाग असा असतो की तुमची अवेलेबिलिटी आहे का. तर हे मला फार मोठी गोष्ट मिळालेली आहे. कारण काय होतं की तुम्हाला जे काम येतंय तसं काम करणारी 50 लोक असतात. पण एक ॲडेड ॲडव्हान्टेज असं असतं की तुम्हाला ते काम किती वेळात येतंय. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आमच्या क्षेत्रात आहे की अरे ते करायचे 2च दिवस आहेत. बापरे. हां, पण मग तुम्ही स्वतःला तसं बिल्ड केलंय का की ते 2 दिवसात तुम्ही करू शकता. आणि दुसरं मला असं वाटतं की जेवढे तुम्ही जास्त चांगल्या माणसांकडनं रिजेक्ट होत राहाल तेवढी तुमची प्रगती होते असं समजायला पाहिजे. खरं? हां, कारण लोक रिजेक्ट व्हायला घाबरतात, मला रिजेक्ट व्हायला आवडतं. रिजेक्ट इन द सेन्स काय आहे की तो तुम्हाला अजून बेटर बनवतो.